कार्यक्रमातील प्रत्येक क्षणाची सुंदर नोंद म्हणजे अहवाल. जे घडले आहे त्याची साक्ष देणारे शब्दरूप दस्तऐवज म्हणजे अहवाल. कार्यक्रमाची रूपरेषा, उपक्रम, सहभाग आणि यशस्वी आयोजन यांचा सविस्तर आढावा घेणारे अहवाल वाचन आता होणार आहे. सन्माननीय नवाब सर यांना मी विनंती करते की त्यांनी हे अहवाल वाचन करावे. हॅलो, धन्यवाद मॅडम. हॅलो हॅलो आदरणीय अध्यक्ष महोदय, मान्यवर, प्रमुख पाहुणे, सन्माननीय मुख्याध्यापिका, उपस्थित सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद, पालकवर्ग आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्व आज येथे एकत्र आलो आहोत ते आमच्या शाळेतील शैक्षणिक वर्षभर राबविण्यात आलेल्या जिमखाना उपक्रमांचा आणि विविध क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचा आढावा घेण्यासाठी. शाळेचा जिमखाना अहवाल हा केवळ स्पर्धांची नोंद नसून तो विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासाचा, शिस्तीचा, संघभावनेचा आणि नेतृत्व गुणांचा आरसा आहे. या अहवालामध्ये जिमखाना अंतर्गत घेण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धांसह सांस्कृतिक विभाग, विज्ञान विभाग, सहल विभाग, परीक्षा विभाग तसेच इतर शालेय विविध विभागांद्वारे राबविण्यात आलेले उपक्रम व स्पर्धा यांचा सविस्तर समावेश आहे. या सर्व उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संघभावना, सर्जनशीलता, वैज्ञानिक दृष्टिकोन, अभ्यासाची आवड तसेच आत्मविश्वास निर्माण करण्याचा सातत्याने प्रयत्न करण्यात आला आहे. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हे सर्व उपक्रम यशस्वीपणे पार पडले. आता मी आपल्या परवानगीने शाळेचा जिमखाना अहवाल सादर करीत आहे. जिमखाना मंत्रिमंडळ निवडणूक. जुलै 2025 मध्ये शाळेतील जिमखाना मंत्रिमंडळाची निवडणूक पारदर्शक, शिस्तबद्ध व आधुनिक पद्धतीने घेण्यात आली. या निवडणुकीसाठी EVM मोबाईल ॲपचा वापर करण्यात आला. विद्यार्थ्यांनी उत्साहाने व जबाबदारीने मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना लोकशाही मूल्ये, मतदानाचे महत्त्व व तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. शालांत परीक्षा निकाल. शाळेचा 10वी व 12वीचा परीक्षा निकाल अत्यंत समाधानकारक लागला. या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश संपादन केले. त्यांच्या यशामागे विद्यार्थ्यांची मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य महत्त्वाचे ठरले. SSC परीक्षा मार्च 2025 साठी आमच्या शांताराम विष्णू कुलकर्णी माध्यमिक विद्यामंदिर म्हणून प्रशालेतून एकूण 34 विद्यार्थी माध्यमिक शालांत परीक्षेला प्रविष्ट झाले होते. विशेष आनंदाची बाब म्हणजे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामुळे शाळेचा निकाल 100% लागला. प्रथम 3 विद्यार्थी पुढील प्रमाणे: कुमार जतीन रामदास कोयडे 96%, कुमारी मैथिली मंदार कार्लेकर 91.60%, कुमार यतीन प्रमोद गाडी 90.80%. तसेच HSC परीक्षा फेब्रुवारी 2025 साठी आमच्या श्री नामदेव मोतीराम मानगावकर कला वाणिज्य संयुक्त कनिष्ठ महाविद्यालयातून एकूण 64 विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. यामधून 61 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामुळे महाविद्यालयाचा निकाल 95.31% लागला. गुणांनुक्रमे प्रथम 3 क्रमांक पुढीलप्रमाणे: कुमारी प्रगती शैलेश टुकराल 72.67%, कुमारी तृप्ती भिकाजी नरसाळे 71.33%, कुमारी स्वरांगी सुभाष मोंडे 71%. प्रथम 3 क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांनी शाळेची महाविद्यालयाची परंपरा कायम ठेवली आहे. संस्कृती विभाग. या विभागामार्फत शाळेमध्ये विविध स्पर्धा व कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पुढील उपक्रम राबविण्यात आले. योग दिन, कृषी दिन, जागतिक लोकसंख्या दिन, स्वातंत्र्य दिन, शिक्षक दिन, सर्व विषयांचे दिन, गुरुपौर्णिमा दिन, वाचन प्रेरणा दिन, जागतिक हात धुवा दिन, संविधान दिन, दिव्यांग दिन, अल्पसंख्याक हक्क दिन, वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, कथाकथन स्पर्धा, निबंधलेखन स्पर्धा, पानाफुलांची रांगोळी स्पर्धा, रानभाज्या प्रदर्शन व विक्री, मेहंदी रेखाटन स्पर्धा, राजश्री शाहू महाराज जयंती, लोकमान्य टिळक पुण्यतिथी, गांधी जयंती, लाल बहादूर शास्त्री जयंती, अण्णाभाऊ साठे जयंती, पंडित नेहरू जयंती, बिरसा मुंडा जयंती, डॉक्टर आंबेडकर महापरिनिर्वाण दिन इत्यादी उपक्रम घेण्यात आले. वरील सर्व उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक जाणीवा, आत्मविश्वास, सर्जनशीलता व व्यक्तिमत्व विकासाला चालना मिळाली. प्रसिद्धी विभाग या विभागामार्फत शाळेमध्ये राबविण्यात आलेल्या विविध शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांची माहिती सूचना फलक, फलकलेखन, छायाचित्रे तसेच डिजिटल माध्यमांद्वारे प्रसिद्धी करण्यात आली. या विभागामुळे शाळेच्या कार्याची माहिती विद्यार्थी, पालक व समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचली. यावर्षी सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशन आयोजित जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत खुला गट 12 वर्षाखालील वयोगटात मिहीर मंदार कार्लेकर याचा पहिला नंबर आला असून तो महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत 12 वर्षाखालील गटात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. यासाठी त्याचे खूप अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा. विज्ञान विभाग शाळेच्या विज्ञान विभागामार्फत विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, जिज्ञासा व संशोधन वृत्ती विकसित व्हावी यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. 1 ऑगस्ट 2025 रोजी देवगड तालुक्यातील तळेबाजार हायस्कूल येथे आयोजित करण्यात आलेल्या विज्ञान मेळाव्यात आपल्या शाळेतील इयत्ता 8वीत शिकत असलेली विद्यार्थिनी कुमारी आयुषी संतोष मुंगेकरने यशस्वी सहभाग नोंदविला. दिनांक 9 व 10 डिसेंबर 2025 रोजी देवगड कॉलेज येथे झालेल्या विज्ञान प्रदर्शनात प्रतिकृती सादरीकरणासाठी कुमारी आयुषी संतोष मुंगेकर व कुमारी आलिशा हनीफ शेख या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. निबंध स्पर्धेत वरिष्ठ व कनिष्ठ गटातून कुमारी वरदा मनोज पोकळे व कुमारी सृष्टी मंगेश नाईक-तुरे यांनी सहभाग घेतला. वक्तृत्व स्पर्धेत वरिष्ठ गटातून कुमारी आयुषी संतोष मुनगेकर व कनिष्ठ गटातून कुमारी अक्षरा राजेश अनुभवणे यांनी आपले विचार प्रभावीपणे मांडले. प्रश्न मंजुषा स्पर्धेत वरिष्ठ गटातून कुमार सोम सचिन पोकळे व कुमारी अनिया इम्रान नवाब तर कनिष्ठ गटातून कुमार फरहान इम्रान नवाब व कुमार वेदांत सचिन नाईक-तुरे यांनी सहभाग घेतला. या सर्व उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जाणीव, आत्मविश्वास, स्पर्धात्मक वृत्ती व बौद्धिक विकास घडून आला. उत्कर्ष व आरोग्य विभाग या विभागामार्फत विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक जाणीवा वाढविण्यासाठी मार्गदर्शनपर उपक्रम राबविण्यात आले. दिनांक 23 सप्टेंबर 2025 रोजी मासिक पाळी व्यवस्थापन याविषयी इयत्ता 8वी ते 10वीच्या विद्यार्थिनींना प्राथमिक आरोग्य विभाग म्हणून यांचे मार्फत सौ खरासिस्ट यांनी योग्य माहिती दिली. स्वच्छता, आरोग्याची काळजी तसेच गैरसमज दूर करण्यावर विशेष भर देण्यात आला. आशाताई श्रीमती अनुभवणे यांनी दिनांक 25/11/2025 रोजी इयत्ता 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना कुष्ठरोगाची लक्षणे व तिबंध उपचार याबाबत मार्गदर्शन केले. तसेच श्री स्वप्नील मोरे समन्वयक आरोग्य विभाग देवगड यांची मार्फत HIV एड्स विषयी माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. दिनांक 23/9/2025 रोजी इयत्ता 5वी इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना धनुर्वात प्रतिबंधक लस देण्यात आली. आरोग्य सेविका श्रीमती जयश्री अनुभवणे व श्रीमती मनीषा टुकरल दर महिन्याला शाळेला भेट देऊन आरोग्यविषयक माहिती देतात. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयी जागरूकता वाढली व सामाजिक भान निर्माण झाले. बाह्य परीक्षा विभाग या विभागामार्फत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस चालना देण्यासाठी विविध स्पर्धात्मक परीक्षांमध्ये सहभाग घेण्यात आला. या अंतर्गत गणित समोर परीक्षेला इयत्ता 5वीतून 10 व इयत्ता 8वीमधून 22 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. विशेष आनंदाची बाब म्हणजे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकाल 100% लागला. स्कॉलरशिप परीक्षेला इयत्ता 5वीच्या वर्गातून 4 व इयत्ता 8वीतून 8 विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले आहेत. परीक्षा फेब्रुवारी 2026 मध्ये होणार आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये झालेल्या इयत्ता 8वीच्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये कुमारी अनिया इम्रान नवाब ही उत्तीर्ण झाली व तिने देवगड तालुका ग्रामीण भागातून गुणवत्ता यादीत 2रा क्रमांक पटकावला. त्याबद्दल तिचे मार्गदर्शक शिक्षक, मुख्याध्यापिका यांची मोन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ मोन व सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पत्रकारी मर्यादित सिंधुदुर्ग नगरीकडून अभिनंदन करण्यात आले. नवोदय परीक्षेला इयत्ता 5वीतून कुमार वेदांत पवन मनवे प्रविष्ट झाला आहे. NMMS नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप परीक्षेला इयत्ता 8वीच्या वर्गातून 3 विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. ही परीक्षा 28 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे. शासकीय लेखकला इंटरमिजिएट परीक्षेला इयत्ता 8वी ते 10वीच्या वर्गातून एकूण 13 विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. हिंदी मानक वर्तनी या परीक्षेला इयत्ता 9वीच्या वर्गातून 40 विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. या परीक्षांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वृत्ती, अभ्यासाची सवय व आत्मविश्वास निर्माण झाला आहे. राष्ट्रीय हरित सेना शाळेमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय हरित सेना उपक्रम प्रभावीपणे राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता, वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन, पाणी बचत व पर्यावरण संरक्षण याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. परिसर स्वच्छता अभियान, वृक्ष लागवड व रोपांचे संगोपन अशा उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जाणीव, जबाबदारीची भावना निसर्गप्रेम वाढीस लागले. परीक्षा विभाग
शाळेच्या अंतर्गत परीक्षा विभागामार्फत शैक्षणिक वर्षात अंतर्गत परीक्षांचे नियोजन शिस्तबद्ध वेळेत करण्यात आले. घटक चाचण्या, सत्र परीक्षा, पॅट परीक्षा या सर्व परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार पार पडल्या. परीक्षा प्रक्रियेमध्ये प्रश्नपत्रिका वितरण, देखरेख, उत्तरपत्रिका तपासणी व निकाल जाहीर करणे ही सर्व कामे सुरळीतपणे पार पडली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेऊन आवश्यक त्या सुधारणात्मक उपाययोजना करण्यात आल्या. या विभागाच्या कार्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, वेळेचे भान, अभ्यासाची सवय निर्माण होण्यास मदत झाली. पालक शिक्षक संघ शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला पालक शिक्षक संघाची जनरल सभा आयोजित करण्यात आली. या सभेमध्ये पालक व शिक्षकांची उपस्थिती लाभली. सभेत संघाच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षपदी श्री संतोष रामचंद्र मुनेकर यांची निवड करण्यात आली. तर पोषण आहार प्रतिनिधी म्हणून सौ श्रेया संजय पावसकर यांची निवड करण्यात आली. पालक शिक्षक संघाच्या माध्यमातून शाळेच्या शैक्षणिक व शैक्षणिक उपक्रमांना सहकार्य मिळाले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व पालक व शिक्षक यांच्या सुसंवाद निर्माण झाला. क्रीडा विभाग शाळेच्या क्रीडा विभागामार्फत विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक व सामाजिक विकासासाठी विविध क्रीडा उपक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. दिनांक 1 डिसेंबर ते 5 डिसेंबर 2025 या कालावधीत आंतरशालेय क्रीडा महोत्सव साजरा करण्यात आला. कबड्डी, खो खो, धावणे, लांब उडी, उंच उडी अशा विविध क्रीडा स्पर्धांमधून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संघभावना, चिकाटी व नेतृत्व गुण विकसित झालेत. तसेच विद्यार्थ्यांना व्यापक क्रीडा अनुभव मिळावा यासाठी तालुकास्तरीय कबड्डी, खो खो व मैदानी स्पर्धेमध्ये सहभागासाठी प्रोत्साहन देण्यात आले. यामध्ये दिनांक 11/9/2025 रोजी वाडा हायस्कूल येथे झालेल्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत आपल्या कनिष्ठ महाविद्यालयातील 19 वर्षाखालील विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक संपादन केला. दिनांक 3/10/2025 रोजी शिरवळ हायस्कूल येथे झालेल्या तालुकास्तरीय खो खो स्पर्धेमध्ये आपल्या कनिष्ठ महाविद्यालयातील 19 वर्षाखालील विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक संपादन केला आहे. तालुकास्तरीय मैदानी स्पर्धा दिनांक 6/10/2025 रोजी शीट मगा हायस्कूल देवगड येथे पार पडल्या. त्या स्पर्धेमध्ये पुढील विद्यार्थ्यांनी वैयक्तिक क्रीडा प्रकारामध्ये यश संपादन केले. कुमार गौरव सुनील गुरव 12वी कला उंच उडी प्रथम, कुमारी अनुजा नरेंद्र घाडी 12वी वाणिज्य 100 मीटर धावणे द्वितीय, कुमार यश विश्वनाथ भारती 12वी वाणिज्य 3000 मीटर धावणे द्वितीय, कुमार यश रमेश मोंडकर 12वी वाणिज्य 100 मीटर धावणे तृतीय, कुमारी गौरी उदय झरकर 12वी कला 400 मीटर धावणे प्रथम. जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा दिनांक 14/10/2025 रोजी ओरस येथे पार पडल्या. त्या स्पर्धेमध्ये आपल्या कनिष्ठ महाविद्यालयातील कुमार गौरव सुनील गुरव 12वी कला यांनी उंच उडी, तर यश विश्वनाथ भारती 12वी वाणिज्य याने 3000 मीटर धावण्यास सहभाग नोंदविला. दिनांक 15/10/2025 रोजी ओरस येथे झालेल्या वैयक्तिक मैदानी स्पर्धेमध्ये कुमारी अनुजा नरेंद्र घाडे 12वी वाणिज्य 100 मीटर धावणे स्पर्धेत सहभाग नोंदविला. तर कुमारी गौरी उदय झरकर 12वी कला 400 मीटर धावणे स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त केला. बाह्य क्रीडा स्पर्धातील सहभागामुळे विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्यांचा विकास होऊन शाळेची प्रतिमा उंचावली आहे. विद्यार्थी पास विभाग शाळेचे विद्यार्थी एसटी पास विभागामार्फत विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा सुलभ व्हावी यासाठी एसटी पास वितरणाची कार्यवाही नियमितपणे राबविण्यात आली. तसेच अहिल्याबाई होळकर मोफत एसटी पास सवलतीचा लाभ विद्यार्थिनींना मिळवून दिला जातो. या विभागामुळे विद्यार्थ्यांना प्रवासात सोय झाली. तसेच शाळेत उपस्थिती वाढण्यास मदत झाली. सहल विभाग शाळेच्या सहल विभागामार्फत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञान मिळावे, तसेच सामाजिक, ऐतिहासिक व पर्यावरणीय जाणीवा विकसित व्हाव्यात या उद्देशाने दिनांक 8/12/2025 रोजी एक दिवसीय शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एकूण 110 विद्यार्थी, 12 शिक्षक सहभागी होते. या सहली दरम्यान विद्यार्थी गोशाळा करंजे, ओरस, केसरी मत्स्यालय तसेच राजवाडा, मोती तलाव, सावंतवाडी या ठिकाणी भेट देण्यासाठी गेले. या ठिकाणी विद्यार्थ्यांनी निसर्ग, पशुसंवर्धन, जलचर जीवन तसेच ऐतिहासिक वारसा याविषयी प्रत्यक्ष माहिती घेतली. ही सहल शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शिस्तबद्ध व सुरक्षितपणे पार पडली. या सहलीमुळे विद्यार्थ्यांच्या निरीक्षण शक्तीचा विकास, अभ्यासातील विषयांशी प्रत्यक्ष संबंध जोडण्याची संधी मिळाली. तसेच त्यांचा उत्साह व एकोप्याची भावना वाढीस लागली. समिती शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे सुरक्षित व शिस्तबद्ध शिक्षण वातावरण निर्माण व्हावे, तसेच विविध प्रशासकीय व सामाजिक जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडाव्यात या उद्देशाने शासनाच्या परिपत्रकाला अधीन राहून समित्यांची स्थापना करण्यात आली. यामध्ये शाळा व्यवस्थापन समिती, विद्यार्थी प्रहरी समिती, विद्यार्थी सुरक्षा समिती, सखी सावित्री समिती, तंबाखू नियंत्रण समिती, विशाखा समिती अशा विविध समित्या निर्माण करण्यात आल्या आहेत. या सर्व समित्यांच्या कार्यामुळे शाळेमध्ये सुरक्षित, शिस्तबद्ध व सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास मदत झाली आहे. इतर उपक्रम विभाग या विभागामार्फत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक व शैक्षणिक उपक्रमांबरोबरच विविध इतर उपक्रम राबविण्यात येतात. तसेच गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना बाहेरून येणाऱ्या आर्थिक मदतीचे नियोजन व व्यवस्थापन या विभागामार्फत करण्यात येते. यामध्ये सुप्रिया बगरे, सहाय्यक पोलीस
पोलीस निरीक्षक देवगड पोलीस ठाणे यांनी महिला व बाल अत्याचार सायबर गुन्हे अंमली पदार्थ जनजागृती बालविवाह या विषयाचे मार्गदर्शन इयत्ता 8वी ते 12वीच्या मुलांना केले. तसेच सौ आशा शिंदे मॅडम वन विभाग तळेरे यांनी आपल्या शाळेला भेट देऊन पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन कशा प्रकारे करावे याची माहिती दिली. श्री चंद्रकांत शहासने कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांनी शाळेला भेट देऊन भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील 2000 क्रांतिकारकांच्या छायाचित्रांचे भव्य प्रदर्शन शाळेतील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिले. नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शालेय प्रवेश व इतर शासकीय लाभांसाठी आवश्यक असणाऱ्या जातीचे दाखले, वय अधिवास व राष्ट्रीयत्व दाखला हे वेळेत उपलब्ध व्हावेत यासाठी छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानांतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांचा जन्म दिनांक 17 सप्टेंबर 2025 ते राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती दिनांक 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीमध्ये सेवा पंधरवडा अंतर्गत शाळा तेथे दाखला ही विशेष मोहीम आमच्या शाळेत राबविण्यात आली. सहाय्यक गट विकास अधिकारी पंचायत समिती देवगड यांच्या हस्ते 50 दाखल्यांचे वाटप करण्यात आले. मोहोळ ग्रामपंचायतकडून इयत्ता 5वी ते 10वीच्या मुलांना मोफत दप्तर वाटप केले. त्याचबरोबर मोहोळ पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ मोहोळ या संस्थेस वॉटर फिल्टर स्वच्छ व सुंदर प्रदान करण्यात आला. तसेच इयत्ता 5वी ते 10वी प्रत्येक वर्गातून गुणानुक्रमे प्रथम 3 आलेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती रुपये 3157 एवढी देण्यात आली. माजी पर्यवेक्षक श्री विजय जगन्नाथ बापट सर यांच्याकडून गरजू विद्यार्थ्यांना 5 डझन वह्या तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पुस्तके आणि इयत्ता 8वी शिकत असलेला कुमार हार्दिक भास्कर गाडी याला शालेय गणवेश दिला. अशा प्रकारे 15,000 रुपयांचे महत्वपूर्ण योगदान विद्यार्थ्यांसाठी केले. श्री आनंद घनश्याम स्वामी राहणारे जोगेश्वरी यांच्याकडून शाळेतील विद्यार्थ्यांना 10,880 रुपये किमतीची पुस्तके व शाळोपयोगी वस्तू देणगी स्वरूपात शाळेला प्राप्त झाली. श्रीमती संध्या सूर्यकांत मोंडकर यांच्याकडून 2 ग्रीन बोर्डसाठी रुपये 12,000 देणगी प्राप्त झाले. कुमारी वरदा मनोज पोकळे इयत्ता 8वी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थिनीने आपल्या वाढदिवसानिमित्त शाळेतील ग्रंथालयाला 5 गोष्टींची पुस्तके भेट स्वरूपात दिली. आमदार माननीय श्री ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन फंडामधून शाळेला 1 संगणक संच व कलर प्रिंटर मिळाला. तसेच साहेबांच्या आमदार फंडातून सोलर हायब्रिड सिस्टीम 2 सेट शाळा व कॉलेजला प्राप्त झाले. सिंधू सेवा प्रबोधिनी रजिस्टर एक सेवाभावी संस्थेच्या शैक्षणिक कार्यक्रमांतर्गत बुधवार दिनांक 3 सप्टेंबर 2025 रोजी 10वी आणि 12वी शालांत परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या यशवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आणि शैक्षणिक करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन आपल्या प्रशालेत करण्यात आले होते. अनुवर्जा जनजागृती अभियानांतर्गत श्री प्रमोद नारायण ठाकरे NPCIL भारत सरकारचा उपक्रम यांनी आपल्या शाळेला भेट देऊन मार्गदर्शन केले. त्याचबरोबर माजी विद्यार्थी सन 1991-92 इयत्ता 10वीची बॅच यांच्या वतीने इयत्ता 8वीची जान्हवी शैलेश प्रभू व इयत्ता 9वीची प्रचिती पद्माकर मेस्त्री या 2 विद्यार्थिनींना दत्तक घेण्यात आले. त्यांच्या शालेय शिक्षण खर्चासाठी प्रत्येकी रुपये 1,000 इतकी रोख रक्कम मदत प्रदान करण्यात आली. शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या तसेच आर्थिक स्वरूपात मदत करणाऱ्या सर्व मान्यवरांचे व संस्थांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो. त्यांच्या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली. शाळेच्या शैक्षणिक उपक्रमांना बळकटी मिळाली आहे. साहित्य संकलन विभाग या विभागामार्फत विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाचन लेखनाच्या माध्यमातून वाव देण्याचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात येतो. या विभागामार्फत विद्यार्थ्यांना आवडलेल्या कविता, लेख व विचार यांचे संकलन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी निवडलेले साहित्य त्यांच्या अभिरुचीचे, भावविश्वाचे व वैचारिक प्रगल्भतेचे दर्शन घडविणारे होते. संकलित साहित्य आकर्षक व सुबक पद्धतीने हस्तलेखित करून पुस्तक स्वरूपात प्रदर्शित करण्यात आले आहे. यामुळे शाळेतील वातावरण अधिक प्रेरणादायी, विचार प्रवर्तक झाले. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण झाली तसेच स्व अभिव्यक्तीला चालना मिळाली. संकलन विभागाचा हा उपक्रम शैक्षणिकदृष्ट्या अत्यंत उपयुक्त व प्रेरणादायी ठरला आहे. आदर्श विद्यार्थी निवड शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नियमितता, अभ्यासातील सातत्य, स्वच्छता, सहकार्याची भावना व नैतिक मूल्य रुजावेत या उद्देशाने आदर्श विद्यार्थी निवड उपक्रम राबविण्यात येतो. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची शैक्षणिक कामगिरी, वर्तन, उपस्थिती, सर्व शालेय उपक्रमातील सहभाग व सर्वांशी सुसंवाद या निकषावर निवड करण्यात येते. आदर्श विद्यार्थी उपक्रमामुळे शाळेतील सकारात्मक व प्रेरणादायी वातावरण निर्माण होऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात चालना मिळते. इच्छापूर्ती फंड मोहोळ पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ मोहोळ या संस्थेने इच्छापूर्ती फंड तयार केला आहे. संस्थेच्या इच्छापूर्ती फंड अंतर्गत जमा झालेल्या निधीवर मिळणाऱ्या व्याजाच्या रकमेचा उपयोग गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी करण्यात येतो.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीसाठी आवश्यक आर्थिक पाठबळ मिळून त्यांचा आत्मविश्वास वाढतो. तसेच समाजातील दानशूर व्यक्ती, माजी विद्यार्थी व पालकांनी या फंडासाठी स्वेच्छेने योगदान द्यावे असे आवाहन करण्यात येते. अधिकाधिक योगदानाच्या माध्यमातून या फंडाचा विस्तार होऊन भविष्यात अधिक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ देता येईल असा संस्थेचा उद्देश आहे. आज या शिष्यवृत्त्यांचे वितरण होणार आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर